स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सीलबंद घराचे कुलूप तोडले, दाम्पत्यावर गुन्हा। खासगी फायनान्स कंपनीने सीलबंद केलेले घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 15 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत 100 फुटी परिसरातील अण्णा सतगोंडा पाटील नगर परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी संजय विश्वनाथ मास्ते आणि शोभा संजय मास्ते, दोघे राहणार हनुमान नगर महादेव मंदिर परिसर सांगली, यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात ICICI होम फायनान्स कंपनीचे अधिकारी रोहित अनिल माने, राहणार 100 फुटी रस्ता सांगली, यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कर्जाचे हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने संजय मास्ते यांची हनुमान नगर येथील मालमत्ता सील केली होती। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला कुलूप लावलं होतं, तसेच घरावर नोटीस देखील चिकटवण्यात आली होती। दरम्यान संजय मास्ते आणि त्यांची पत्नी शोभा या दोघांनी कंपनीने सील केलेली मालमत्तेचे कुलूप तोडून त्यांनी तेथे स्वतःच्या मालकीचे कुलूप लावले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर रोहित माने यांनी फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे।